कोकण विधान परिषद मतदारसंघातून माघार घेतलेले, निवडणुकीतून माघार घेतलेले बाळ माने सध्या प्रसारमाध्यमांमध्ये बातम्यांच्या केंद्रस्थानी आहेत. गेले 2 दिवस त्यांच्या बाबतीतल्या अनेक बातम्या येत आहेत आणि त्यावर स्वतः बाळ माने बोलत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून प्रतिक्रिया येत आहेत, महायुतीतून प्रतिक्रिया येत आहेत. आता आपण थेट बाळ माने यांच्याशीच बोलणार आहोत, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून त्यांना काढण्यात आलं, त्यांच्यावर आरोप झाले, टीका झाले. यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे, की बाळ माने हे भाजपात घर वापसी करतील आणि भाजपात घर वापसीवरून महायुतीतच बाळ मानेंवर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यावर आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत. बाळ मानेजी, TV9 मराठीमध्ये स्वागत. नमस्कार, आता नमस्कार. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातून टीका, आरोप हे काल होते, आज सकाळपर्यंत होते. पण त्यातली डेव्हलपमेंट अशी आहे, की तुमच्या भाजप घर वापसीच्या बातम्या सुरू झालेल्या आहेत. कदाचित तुम्ही तसे संकेत देतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही तुमची कदाचित भेट नियोजित असू शकते. पण आता या प्रवेशाबद्दलही प्रतिक्रिया येऊ लागल्या, त्या खुद्द महायुतीतून येऊ लागलेल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांची तुमच्यावर प्रतिक्रिया आली आहे. ते असं म्हणतायत, की बाळ माने यांना फार सिरियसली घेण्याची गरज नाही. जेव्हा निवडणुका येतात ते मूळ भाजपचे आहेत, पण जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते तळ्यात-मळ्यात असतात आणि ते पुढच्या 5 वर्षांची तरतूद करतात. खरं तर आदरणीय राणेसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि मी त्यांचा नेहमी रिस्पेक्ट करतो. मगाशी मी यावर प्रतिक्रिया दिली. तेव्हा ते इतके ज्येष्ठ आहेत की त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणं हे योग्य नाही आहे. तर याच्यावर खरं तर मला काही कॉमेंट्स करायची नाही आहे. पण मी एवढं मात्र म्हणेन की मी 40 वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय. ज्या ज्या पक्षात होतो, मी फक्त 20 महिनेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होतो आणि काल त्यांनी माझी हकालपट्टी केली. परंतु उर्वरित सगळं माझं आयुष्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विचारांना प्रेरित होऊन मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होतो. मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. प्रत्येक वेळेला मला पक्षानं तिकीट दिलं. एक वेळेला मी निवडून आलो, दुसऱ्या वेळेला 2 वेळेला 3 वेळेला माझा पराभव झाला. ही वस्तुस्थिती आहे. राणे साहेबांनी जे काही वक्तव्य दिले त्याच्यावर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही. ते आजही, कालही होते, आजही आणि उद्याही माझे ते आदरणीय नेते आहेत आणि मी त्यांचा रिस्पेक्ट करतो. कोकणातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत नारायण राणे आणि तुम्हीही जवळपास 40 वर्ष आज कोकणातल्या राजकारणात काम करता आहात. अशा वेळेस एक असं दिसतं आहे किंवा आपल्याला एक असा अंदाज बांधता येतोय, की कदाचित नारायण राणे यांचा तुमच्या भाजपच्या घरवापसीवर आक्षेप आहे का? एका बाजूला नितेश राणे जे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आहेत, जे काल पक्षप्रवेशा वेळेस तुमच्या सोबत होते. असं म्हटलं जात होतं, तर नितेश राणेंनी त्यांचं कौशल्य पणाला लावलं, पण श्रेय नितेश राणेंनी संपूर्ण श्रेय हे फडणवीसांना दिलंय. तर नितेश राणे एका बाजूला तुम्हाला बंडखोरीची माघार घेताना तुमच्या बरोबर असतात, पण दुसऱ्या बाजूला राणेंची म्हणजे सीनियर राणे, नारायण राणेंची एक वेगळी प्रतिक्रिया येते. ते तुम्ही कसं पाहता? नाही, नेमकं कसं आहे, नितेश राणे साहेब आज भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांचे चांगले संबंध आहेत. ते हिंदुत्वाचे विचार घेऊन चाललेत आणि त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचा कोकणातला चेहरा की एक नेतृत्व लीडरशिप म्हणून नितेश राणे आहेत आणि स्वाभाविकच देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं प्रत्येक हालचालीवरती लक्ष असणं हे स्वाभाविक आहे, त्यांचं काम आहे आणि त्यामुळं नितेशजी राणे हे भविष्याचं भारतीय जनता पार्टीचं एक नेतृत्व आहे. आणि परत परत मी सांगतो, तुम्ही मला प्रश्न विचारताय, नारायणराव राणेसाहेब मुख्यमंत्री असताना 99ला ते माझ्या प्रचार त्यांनी मला निवडून आणले. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्यांच्यावरती आहे. परंतु आज जी काही प्रतिक्रिया दिली असेल ती कदाचित काही चुकीची माहिती त्यांना कोणी ब्रीफ केली असेल, त्या माहितीच्या आधारे त्याने दिलं असेल. परंतु ते मला आजही आदरणीय आहेत आणि भविष्यातही आम्हाला ते आदरणीय आहेत. समजा तुमच्या बाबतीत नारायण राणेंचे जर काही गैरसमज असतील, तर ते दूर करण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेट घेणं, तसा काही प्रयत्न करणार का? नाही, माझे तर इतके वर्ष त्यांचे चांगले संबंध आहेत, तर त्यामुळं भेट घ्यायला काही हरकत नाही किंवा त्यांचं मला ते आशीर्वाद नेहमीच देत असतात. त्यामुळं मी काही दिवसातच त्यांची भेट घेईन. आणखी एक प्रतिक्रिया महायुतीतल्या नेत्यांपैकी येते, ते म्हणजे कॅबिनेट मंत्री उदय सामंत, जे शिवसेना शिंदे गटाचे नेतेही आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही मला बाळ मानेंविषयी का प्रश्न विचारता? मी त्यांचा
5 विधानसभा निवडणुकीत पराभव केला आहे. अगदी मच्छीमार सोसायटीच्या निवडणुकीत जिथे 16 मतं होती, तिथेही त्यांचा मी पराभव केलेला आहे आणि त्यांच्यावर प्रतिक्रिया देऊन मी त्यांना राष्ट्रीय नेता बनवू इच्छित नाही. खरं आहे, ते 2004 साली राजकारणात आले. मी 1986 साली राजकारणात आलोय. जय पराजय हा कसा हल्ली असतो हा आपल्याला माहिती आहे. नीतिमत्ता राजकारणामध्ये असणं गरजेचे आहे आणि प्रिन्सिपल असणं गरजेचे आहे. तर त्यामुळं त्यांनी माझा पराभव केला ही गोष्ट सगळ्या जगाला माहिती आहे. ती सातत्यानं सांगणं माझं म्हणणं हा एक केविलवाणा प्रकार आहे. त्यामुळं राष्ट्रीय नेता मी आहेच. त्याच्यामुळे काय दुमत असण्याचं काय कारण आहे. सगळ्यात मोठं म्हणजे मी राष्ट्रीय स्वयंसेवकाचा स्वयंसेवक आहे. काल होतो, आज आहे, उद्या राहणार आहे. आणि त्यामुळं मच्छीमार संस्था कुठली असेल आता त्याच्याबद्दल काय बोलत नाही मला मतं मिळेल म्हणून काय झालं एखाद्या मला आता परवाच्या 24च्या निवडणुकीमध्ये मी 15 दिवसच शिवसेनेत जाऊन मला तिकीट मिळालं होतं आणि 15 दिवसाच्या तयारीत ऑर्गॅनिक मतं मला रत्नागिरीकरांनी 75,000 सुमारे दिली 1374. ही ऑर्गॅनिक मतं आहेत. आणि 99 सालात मी निवडून आलो तेव्हा मला 25,000 मतं आहेत. म्हणजे आज 30,000 ज्या माणसाची मतं वाढतात त्या रत्नागिरी मतदारसंघात ह्याच्याबद्दल काही चर्चा होऊ शकत नाही. हारला हार जीत काय सगळ्यांचे भले भले मोठे नेते हरलेत. आणि अगदीच बोलायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या विजयाची टेक्निक्स काय आहेत. मला त्याबद्दल आज काही बोलायचं नाही. खरं तर त्यांनी काही प्रिन्सिपल ठेवली पाहिजेत. आज ते सत्ताधारी पक्षात आहेत, महायुतीमध्ये आहेत. चांगलं नेतृत्व करत आहेत, चांगले आहे. देवाने त्यांना संधी दिली. उद्योगमंत्री आहेत, विविध 8-8, 9-9 खात्याचे ते मंत्री होते. त्यांनी खरं तर हे बरोबर आहे. मी काही इतका मोठा नाही त्यांनी कमी रत्नागिरीच्या विकासाची, कोकणाच्या विकासाची, महाराष्ट्राच्या विकासाची, नवे उद्योग कसे येतील, नवे रोजगार कसे येतील, आपल्या मतदारसंघाचा GDP कसा वाढेल, पर कॅपिटा इन्कम कसा वाढेल, ह्याच्याकडे खरं तर लक्ष देणं पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्यांनी जे काय माझ्यावर प्रतिक्रिया केली, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळं त्यांनी मला पराभूत केलंय ही गोष्ट खरी आहे. पण माझी 30,000 मतं ऑर्गॅनिक वाढलेत हेही वास्तव नाकारता येणार नाही. पण तुमची घर वापसी म्हणजे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश हा उदय सामंत यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो? नाही असं नाही. आज ते मी अजून काही भारतीय जनता पार्टीचा माझा प्रवेश झाला नाही. काय उद्या होईल हे मला माहिती नाही. आजच्या स्थितीत मी नॉर्मल स्थितीमध्ये आहे. म्हणजे त्यामुळे मी तसं आज तुम्ही कोणत्याही पक्षात नाही आहात. म्हणजे तुम्ही आज शिवसेना आज मी उभाटात नाही अपक्ष आहात, आहे. तुम्ही भाजपत नाही आहात. आज मी तुम्ही अपक्ष अपेक्ष आहे. आहेत. हां. आज मी अपक्ष आहे. आता मला जर का माझ्याबद्दल काही नेत्यांना जर वाटत असेल, तर ते चांगलंच आहे त्याच्याबद्दल. त्यामुळे एकमेकांनी खरं तर समजून घेऊन सहमतीच्या राजकारणानं कोकणाचा विकास करणं असं आवश्यकता आहे असं मला वाटतं. नाही पण माने साहेब असं म्हटलं जातं आहे की 2029च्या विधानसभा निवडणुकी अनुषंगाने सर्वच पक्ष आपली राजकीय बांधणी करतायत ज्यात महायुतीत भाजपही करतं आहे आणि शिंदे शिवसेनाही करते आहे. तर भाजपची समजा 100% अशी स्ट्रॅटेजी असेल तर रत्नागिरीत आपलं पाया भक्कम करण्यासाठी तुमची घरवापसी झाली तर कदाचित उदय सामंत यांची ती डोकेदुखी ठरू शकते किंवा त्यांना अडचण ठरू शकते. असं काही म्हणता येणार नाही. ते नेते आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे आणि तसे ते समंजस आहेत. जसं 2004, 9, 14 मी भाजपकडनं लढलो. भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली. आता हे 14 साली टुणकन उडी मारून शिवसेनेमध्ये गेले. AB फॉर्म राष्ट्रवादीचा घेऊन सुद्धा आणि तिथून निवडणूक लढले. मी भाजपा सेनेचा फॉर्म भरला होता आणि संध्याकाळी युती तुटली. हे माझं दुर्भाग्य आहे. आता 19 सालामध्ये भाजप सेना युती झाली. मला देवेंद्रजींनी सांगितलं, ते मुख्यमंत्री होते आणि पक्षाचे नेते होते, की "बाळ माने आपल्याला युतीचा धर्म पाळायचा आहे. तू त्यांचं काम केलं पाहिजेस. मागचं सगळं विसर." मी गेलो विसरून. आम्ही त्यांचं मतदान त्यांना केलं. ते जवळजवळ विक्रमी मताधिक्याने निवडून आले. आता ते निवडून आल्यावर त्यांनी काय केली हे सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणजे लॉयल राहायला पाहिजे होतं ना भाजप युतीशी. तो काही इतिहासात मी आज जात नाही त्यामुळं 29 अजून खूप लांब आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपापली ज्याला बांधणी म्हणतो पक्ष वाढणं हे एक स्वाभाविक प्रतिक्रिया असते आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला जर काही वाटत असेल तर ते भारतीय जनता पार्टीचं धोरण राहील आणि शिंदे सेनेला काय वाटतं, उदय सामंत साहेबांना काय वाटतं हे त्यांचं धोरण आहे. पण मला तर असं वाटतं की आज कोकणातल्या सगळ्या मंडळींनी एका
समविचारी दृष्टिकोनातून एकत्र आलं पाहिजे. आज कोकणचे प्रश्न आहेत. आंबा उत्पादक आमचा अडचणीत आलाय, तो कर्जबाजारी झालाय. काजू उत्पादनाला भाव मिळत नाही. मच्छीमारीची फार दुर्दशा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांवर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन लक्ष देऊन कोकणच्या सर्वसामान्य माणसाचं दरडोई उत्पन्न, ज्याला पर कॅपिटा इन्कम म्हणतो, कोकणचा GDP, ग्रॉस इन्कम, हे वाढलं पाहिजे. आणि विकसित कोकण कसा होईल, विकसित महाराष्ट्रासाठी देवेंद्रजी प्रयत्न करतात, विकसित भारतासाठी आदरणीय मोदीजी आणि अमितभाई शाह ही सगळी मंडळी प्रयत्न करतायत. तर मला असं वाटतं आता राजकारण निवडणुकीच्या वेळेला आपण ठेवूया. काय 29ला होईल देवाच्या मनात काय आहे? मला कुठं माहिती होतं काल माझी हकालपट्टी होणार आहे. त्यामुळे हे सगळं अनप्रेडिक्टेबल आहे. परमेश्वराची कृपा आहे. जे घडेल ते, मी एक स्वयंसेवक आहे, मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझा असा विचार आहे, आज महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे. राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा पक्ष सुनेत्राताई पाहत आहेत आणि एकनाथ शिंदेसांचा पक्ष आहे. ही युती आहे. त्यामुळे युतीचं काहीतरी कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. काही एथिक्स आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत, काय बोलावं काय बोलू नये. त्यामुळे मला वाटतं की युतीचा धर्म हा सगळ्यांनी पाळणं हे कोकणाच्या हिताचं आहे. मानेसाहेब, तुम्ही कुटुंबासह आज मुंबईत आहात. असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमची भेट होऊ शकते. काय तुमच्याकडे माहिती आहे? तुम्ही मुंबईत आहात म्हणजे काल निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शिवसेना उभाटातून पक्षातून काढून टाकण्याची कारवाई झाल्यानंतर बाळ माने आज मुंबईत आहेत, तेही कुटुंबियांसह. यामागचं काही खास कारण आहे का? फडणवीसांशी भेट नियोजित आहे का? नाही, असा विषय आहे की आम्ही आमच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी म्हणून आलोय आणि माझ्या मुलांची काही व्यावसायिक इथे कामं असतात, त्याच्याकरता आम्ही आलेलो आहोत. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री राज्याचे आहेत, ते लीडर आहेत ऑल इंडिया, आणि त्यामुळे त्यांना भेटायला तर आम्हाला आनंदच वाटेल. रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, त्यांनाही भेटायला आम्हाला आनंद वाटेल. वर्षा या निवासस्थानातून फोनची अपेक्षा करतात का आता? नाही, असं काय असण्याचं कारण नाही त्याला. भेटीची वेळ. नाही नाही, असं कसं आहे, इतर पक्ष आणि भारतीय जनता पार्टी ह्याच्यात खूप फरक आहे. मी काही भारतीय जनता पार्टीला नवा नाही आहे. म्हणजे जरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गेलो असलो तरी लोक मला भाजपलाच समजत होते. ह्याचा तर पब्लिक इम्प्रेशन महत्त्वाचं असतं. तेव्हा मी दुसऱ्या कुठल्या राजकीय पक्षात 40 वर्ष 30 वर्ष काम केले, सत्ता उपभोगले, आणि आता काही मला बचाव करायचा आहे म्हणून मला भारतीय जनता पार्टीत जायचं आहे किंवा भारतीय जनता पार्टी मला घेणार आहे, असा काही इथं विषय नाही. भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रीय शिवसंघ एक परिवार आहे. नाही, मानेसाहेब, एक थेट प्रश्न आहे की बाळ माने यांचं आता राजकीय स्टेटस, ना ते शिवसेना उभाटात आहेत, ना ते त्यांच्या मूळ पक्ष भाजपात आहेत, ते अपक्ष आहेत, किंवा तुमचं आत्ताचं या घडीचं स्टेटस तुम्ही स्वतःचं राजकारण करतात. पण बाळ माने यांना भाजपात पुन्हा जायचं आहे का? घरवापसी करायची आहे का? नाही, असं आहे की राजकारणामध्ये हायपोथेटिकल बोलण्यात काही मजा नसते. मी स्वयंसेवक आहे, मी कार्यकर्ता आहे, 40 वर्ष मी काम केलं आहे, 5 वर्ष मी आमदार होतो, सहकार क्षेत्रामध्ये मी काम केलं आहे. जिंकणं हरणं हा आजकाल एक इव्हेंट आहे. पूर्वीच्या काळामध्ये ते मेरिट ठरायचं, परंतु आता तो इव्हेंट आहे. मी एखादा इव्हेंट यशस्वी, इलेक्शन इव्हेंट असतो आणि मग त्याच्यात एखादा माणूस जिंकतो, एखादा हरतो, म्हणून त्याची काही राजकीय प्रतिष्ठा संपत नाही मताचा मी आहे. आजही मी सन्मानानं स्वाभिमानानं फिरतो आणि प्रशासनामध्ये आमची कामं होतात. त्यामुळं असं काही त्यातला विषय नाही आहे. परंतु आता मी जाणं किंवा भारतीय जनता पार्टीनं माझा स्वीकार करणं ह्या भविष्यातल्या गोष्टी आहेत. त्यामुळे वेट अँड वॉच. मला असं वाटतं आपण अशी काही एकदम मला काही घाई करायची आहे किंवा अशातला काय हा विषय नाही आहे. आता राजकारणामध्ये गॉसिपिंग, परसेप्शन हे चालत असतं, आणि ज्या अर्थानं नितेजी राणेसाहेबांनी जे काही मला आज आधार या ठिकाणी दिलेला आहे ते कोकणचं नेतृत्व आहे. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये काय असू शकतं, रवींद्र चव्हाण साहेबांच्या मनामध्ये काय असू शकतं, बावनकुळे साहेबांच्या मनामध्ये काय असू शकतं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, बरं ही सगळी मला ओळखणारी मंडळी आहेत, आज नव्हे, गेली अनेक वर्ष. त्यामुळे मी असं काही नवीन कुठून पाहुणा आहे अशातला काय भाग नाही. मी घरचाच माणूस आहे. आशावादी आहात पण. मी राजकारणात आशावादीच असतो माणूस, आणि मी तर आहेच. म्हणजे भाजप प्रवेशाविषयी, घरवापसीविषयी तरी आशावादी असाल?
नाही, आशावादी असणं माणसानं नेहमीच सगळ्या विषयात आशावादी असलं पाहिजे. आता भारतीय जनता पार्टी हे माझं मूळ घरच आहे ना. एखादा मुलगा कदाचित काय घरातनं रागावून जातो, तो काय परत घरात येत नाही असं नाही. आई वडील त्याला बोलवत असतात. मुलगा पण समजतो तो कुठे हट्टानं रागानं गेलेला असेल किंवा काहीतरी झालं असेल त्याचं छोटंसं चुटपुट. त्यामुळे आई वडिलांकडे जायला काय मुलाला काय लाज वाटण्याचं काही कारण नाही. माने साहेब, TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. या बाळ माने यांच्या या प्रतिक्रियेतून आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की राजकारणात आशावादी असणं गरजेचं असतं आणि पक्ष हा भाजपचा असेल आणि जर घरवापसी करायची असेल तर बाळ माने हे आशावादी आहेत. निर्णय भाजप नेत्यांना घ्यायचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.